कसे आहे मित्र हो? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता? तर चला मग अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. इतिहास महत्त्वपूर्ण प्रश्न जे परीक्षेला हमखास विचारले जाते, नेहमी विचारले जाते, आपल्या सरावासाठी घेऊन येत आहे. चला मग सुरू करूया. लाईक करा, शेअर करा. पहिला प्रश्न आपल्यासाठी, सिंधू संस्कृतीच्या कोणत्या ठिकाणी विशाल स्नानगृह सापडले आहे? उत्तर आहे मोहेंजोदडो. दुसरा प्रश्न आहे, गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले? सारनाथ येथे त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केले होते. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या राजाला भारताचा नेपोलियन असले म्हटले जाते? समुद्रगुप्त. चौथा प्रश्न आहे, मुघल सत्तेची स्थापना भारतामध्ये कोणी केली? बाबर 1526च्या पानिपतच्या पहिल्या युद्धानंतर केली. पाचवा प्रश्न, महाराष्ट्रात अष्टप्रधान मंडळ स्थापना कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. सहावा प्रश्न आहे, दिल्ली सल्तनतची पहिली एकमेव महिला शासक कोण होती? रजिया सुलतान. सातवा प्रश्न आपल्यासाठी, हमखास परीक्षेच्या अभिमुख महत्वाचा, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? मेरठ 10 मे 1857. हा प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा, मुखपाठ करून ठेवा. हा तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जातो, नेहमी परीक्षेला येतो हा प्रश्न. आठवा प्रश्न, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, ही घोषणा कोणी केली? लोकमान्य टिळक. हा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला बऱ्याचदा विचारलेला आहे, हमखास आहे हा प्रश्न येतो, तर हा प्रश्न सुद्धा मुखपाठ करून ठेवा. चले जाओ चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1942. हा प्रश्न सुद्धा बऱ्याचदा पोलीस भरतीला विचारलेला आहे. दुसरा प्रश्न आणखी परीक्षेला नेहमी विचारला जाणारा, सत्यशोधक समाज स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिराव फुले 1873. 11वा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे, महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? वसुदेव बळवंत फडके. आणि 12वा सुद्धा अत्यंत महत्वाचा प्रश्न आलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तडे सत्याग्रह कोठे केला? महाड 1927. मित्र, हे 12 प्रश्न आपल्यासाठी घेऊन आलेला आहे. हमखास अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे, पाठ करून ठेवा मुखपाठ. असेच प्रश्न आम्ही नेहमी आपल्यासाठी घेऊन येतो. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.